सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 यामधला जो आर्ट अँड कल्चर हा एरिया आहे किंवा भारतीय कला आणि संस्कृती हा जो अभ्यासक्रम आहे तो आपण डिस्कस करतो आहे. ठीक आहे. मग त्याच्या आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा सिलेबस मध्ये भारतीय कला आणि संस्कृती हा टॉपिक उघडपणे दिलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा अभ्यास तुम्हाला करायचाच आहे. आता या स्टेट बोर्डाचा उपयोग कसा करून घ्यायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे आज. ठीक आहे. या राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा युपीएससी मुख्य परीक्षा पॅटर्नसाठी या पुस्तकाचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घ्यायचा की जेणेकरून तुम्हाला आन्सर रायटिंग किंवा उत्तर लेखन कौशल्य तुमचं विकसित झालं पाहिजे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला चॅप्टर भारतीय वास्तुकला. ठीक आहे. तर याच्यामध्ये वास्तुकलेबद्दल या चॅप्टरमध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. आता हे वाचत असताना याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घ्यायचा, तर आता बघा इथे सिंधू संस्कृतीबद्दल तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. तर ऍक्च्युली सिंधू संस्कृती आपल्या सिलेबसमध्ये नाही, जीएस पेपर 1 मध्ये. हिस्ट्री ऑप्शनल मध्ये आहे. युपीएससी मुख्य परीक्षेमध्ये कधी कधी सिंधू संस्कृतीवर प्रश्न येतात. एखाद्या वेळेस म्हणजे एक 3-4 वर्षातून एक प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये सिंधू संस्कृतीवर प्रश्न येऊ शकतो. तर त्याच्यामुळे जे 11वी आणि 12वीचे दोन्ही टेक्स्टबुक आहेत हे मी तुम्हाला सांगेल की तुम्ही पूर्ण वाचन करायचं आहे. ठीक आहे. आता कोणते टॉपिक्स नाही वाचायचे आहेत तुम्हाला हे पहिले क्लिअर करून घ्या, नाहीतर पुन्हा ते डाऊट तुमच्या मनामध्ये राहून जातील. कुठले टॉपिक नाही करायचे आहेत. ठीक आहे. आता बघा भाग 1 हे जे पुस्तक मी तुम्हाला दाखवतो हे 11वीचं कला आणि संस्कृतीचं पुस्तक आहे. त्यामध्ये जो भाग 1 आहे तो तुम्हाला पूर्ण कव्हर करायचा आहे. त्याच्यामधला पहिला चॅप्टर भारतीय वास्तुकला वाचायचा आहे. दुसरा चॅप्टर भारतीय शिल्पकला हा सुद्धा वाचायचा आहे. आणि तिसरा चॅप्टर भारतीय चित्रकला हा सुद्धा चॅप्टर तुम्हाला वाचायचा आहे. ठीक आहे. जो दुसरा भाग आहे पाश्चात्य कलेचा इतिहास, तर पाश्चात्य वास्तुकला, पाश्चात्य शिल्पकला, पाश्चात्य चित्रकला हा टॉपिक सिलेबसला नाही, थोडं लक्षात घ्या. जो टॉपिक सिलेबसला नाही तो अजिबात वाचू नका, अजिबात त्याचं वाचायची गरज नाहीये. जो प्रात्यक्षिक विषय आहे चित्रकला, संकल्पचित्र, रंगकाम, चित्रात्मक संकल्प हा सुद्धा टॉपिक सिलेबसला नाहीये. ठीक आहे. म्हणजे काय की या पुस्तकातले जे पहिले 50 पानं आहेत, पहिले 50 पानं तेच तुम्हाला वाचायचे. सिमिलरली जो सेकंड 12वीचं जे टेक्स्टबुक आहे त्याचंही मी तुम्हाला सांगतो. हे 12वीचं टेक्स्टबुक तुम्हाला दाखवतो आहे. बघा 12वीच्या टेक्स्टबुक मधले जे टॉपिक्स आहेत, भाग 1 मध्ये भारतीय कला आहे, त्याच्यामध्ये भारतीय वास्तुकला आहे, भारतीय शिल्पकला आहे, भारतीय चित्रकला आहे. परंतु दुसरा जो भाग आहे पाश्चात्य वास्तुकला हा सिलेबसला नाही. ठीक आहे. चॅप्टरचे नावं तेच आहेत पण पाश्चात्य कला हा सिलेबसला टॉपिक नाही आहे. ठीक आहे. कला शिक्षणातील व्यवसायाच्या वाटा, कला शिक्षणाच्या संधी हे जे चॅप्टर्स आहेत हे अजिबात सिलेबसला नाही आहेत. त्याच्यामुळे हे नाही वाचलं तरी चालतील. म्हणजे काय, याही पुस्तकातले फक्त पहिले 50 पानं जे आहेत, म्हणजे 11वीच्या टेक्स्टबुक मधले 50 पानं आणि या टेक्स्टबुक मधले 50 पानं, एवढेच 100 पानं तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. आणि या 100 पानातून 90% सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे, 90% सिलेबस. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही नाही वाचलं तरी चालणार आहे, कारण की याच्यामध्ये तुमचं सगळं कव्हर झालेलं आहे, पूर्ण सिलेबस कव्हर झालेला आहे. ठीक आहे. डायरेक्टली इनडायरेक्टली. आता राहिला विषय याचा संगीत आणि नृत्य. तर संगीत आणि नृत्य जे आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन. पहिले जो विषय आपला चालू आहे वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला हे तुम्हाला या पुस्तकातून करायचं आहे. चित्रकलेचं काही असं विशेष नाहीये, काही ठराविक आर्ट फॉर्म्स आहेत, ते तुम्ही वाचा स्वतःहून. ठीक आहे. तुम्हाला काही जास्त कठीण जाणार नाही. परंतु वास्तुकला आणि शिल्पकला हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, याच्यावरच जास्तीत जास्त प्रश्न येतात. आणि हे थोडेसे टेक्निकल स्वरूपाचे असल्यामुळे आपण याला डिटेलमध्ये घेतलेलं आहे. भारतीय चित्रकला आता तो चॅप्टर मी तुम्हाला दाखवणार आहे, हा तुम्हाला स्वतःहून वाचायचा आहे आणि प्रिपेअर करायचा आहे. आता याच्यामध्ये या पुस्तकाचा उपयोग तुम्ही कसा करायचा आहे,
आता याच्यामध्ये भारतीय वास्तुकला हा पहिला चॅप्टर आहे, याच्यामध्ये सिंधू संस्कृतीबद्दल तुम्हाला चॅप्टर आहे. तर हे सगळे तुम्ही पॉइंट्स, जे पार्श्वभूमी, सगळ्यात पहिले पार्श्वभूमी दिलेली आहे. मग पार्श्वभूमीचे जे सगळे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला नीट वाचायचे आहेत, अंडरलाईन करायचे आहेत. आणि हे जे पार्श्वभूमीचे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला कुठल्याही चॅप्टरची पार्श्वभूमी असेल. आता या पार्श्वभूमीमध्ये किती पॉइंट्स दिलेले आहेत लक्षात घ्या. पार्श्वभूमीचा हा पहिला पॅराग्राफ आहे, त्याच्यानंतर हा दुसरा पॅराग्राफ आहे, हा तिसरा पॅराग्राफ आहे, हा चौथा पॅराग्राफ आहे. याच्यात सगळी पार्श्वभूमी मांडली आहे. हा 5वा 6वा आणि हे 6 ते 7 पॅराग्राफ आहेत. तर पार्श्वभूमीमध्ये जे मुद्दे दिलेले आहेत त्याचा उपयोग तुम्ही प्रश्नांचे जे प्रस्तावना आहेत, प्रस्तावना किंवा ज्याला आपण इंट्रोडक्शन म्हणतो, जर सिंधू संस्कृतीच्या कलेबद्दल जर कुठला प्रश्न आला तर त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे मुद्दे लिहू शकता. ठीक आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मी की सिंधू संस्कृतीवर काय काय प्रश्न येऊ शकतात आणि त्याच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रस्तावना लिहू शकता किंवा इंट्रोडक्शन लिहू शकता. स्टेट बोर्डाच्या पुस्तकांचं प्रॅक्टिकल वाचन कशा पद्धतीने करावं, त्याचा प्रॅक्टिकल उपयोग कसा करून घ्यावा आणि त्याच्यातून जास्तीत जास्त मुद्दे आन्सर रायटिंगसाठी कसे काढून घ्यावेत, उत्तर लेखनासाठी त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घ्यावा, हे मी तुम्हाला आता इथून पुढे सांगणार आहे. तर मी तुम्हाला लाईन टू लाईन वाचून दाखवतो, ते समजून घ्या की तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा. तर पार्श्वभूमीमध्ये काय म्हटलंय, तर भारतीय वास्तुकलेला खऱ्या अर्थाने सिंधू संस्कृतीपासून प्रारंभ झाल्याचे मानले जाते. इसवी सन पूर्व काळात सिंधू व रावी नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदारो व हडप्पा या शहरांमधील वास्तुरचना म्हणजे तत्कालीन कलावंतांची वास्तुकलेतील आश्चर्यकारक कामगिरी आहे. तेथील घरे, धान्यांची कोठारे व स्नानगृहांची रचना हे आदर्श वास्तूंचे नमुने आहेत. ठीक आहे. आता बघा, ही लिहिण्याची पद्धत बघा, ही प्रास्तावना, ही तुमच्या उत्तराची प्रास्तावना असू शकते. सिंधू संस्कृतीवर जर कुठला प्रश्न आला तर त्याच्या उत्तरामध्ये काय लिहायचं, त्याच्या प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं, त्याचं उत्तम उदाहरण हे असू शकतं. ठीक आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की सिंधू संस्कृतीतील वास्तुकलेबद्दल टिपा लिहा किंवा सिंधू संस्कृतीतील वास्तुकलेच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश झोत टाका. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नव्या पॅटर्नबाबत जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा स्वप्न स्टडीज ॲप आणि एनरोल करा GS आन्सर रायटिंग कोर्समध्ये. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओजना बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्वप्न स्टडीज यूट्यूब चॅनल आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका.